नमस्कार, मी लेखी ग्रँड मास्टर आदित्य कुलकर्णी ट्रिनिटी हेल्थ याच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा ज्या असतात त्या आपल्या सबकॉन्शियस माइंडवरती काम कधी करतात, कसं करतात आणि त्याचे रिझल्ट्स आपल्याला कसे मिळतात। तत्पूर्वी आपल्याला थोडी माहिती घेण्याची आवश्यकता आहे की आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे किंवा कॉन्शियस माइंड आहे याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्याच्यामध्ये एक क्रिटिकल माइंड नावाचा प्रकार असतो। आता हे क्रिटिकल माइंड करतं काय, तर ज्या गोष्टी आपण आपल्या डोक्यामध्ये घेतो किंवा ज्या गोष्टींचा आपण विचार करतो त्या गोष्टी कितपत महत्त्वाच्या आहेत आणि त्या पूर्ण होण्याजोग्या आहेत की नाहीत हे ठरवण्याचं काम हे आपलं क्रिटिकल माइंड करत असतं। आणि ज्या गोष्टींचं महत्त्व क्रिटिकल माइंडच्या दृष्टीने शून्य असतं त्या गोष्टी ह्या ऑन द स्पॉट डिलीट केल्या जातात आणि त्याच्या संवेदना ह्या अनकॉन्शियस माइंड पर्यंत जात नाहीत। मग आता ह्या परिस्थितीमध्ये करायचं काय की कुठली गोष्ट आपल्याला पाहिजे आणि कुठली गोष्ट आपल्याला नकोय हे आपण कसं ठरवू शकतो, तर ते समजून घेण्याच्या आधी आपलं शरीर हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे। आता म्हणाल की शरीरामध्ये समजून घेण्यासारखं काय, तर आपल्याला जी आपली फिजिकल बॉडी दिसते त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा 6 शरीर हे आपली अस्तित्वामध्ये आहेत आणि जोपर्यंत ह्या 6 शरीरांचा विचार करून त्याच्याशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जाता येणं शक्य नाहीये। तर आपण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपली 7 शरीरं कुठली आहेत, कुठल्या प्रकारची आहेत आणि ह्या ऊर्जा ह्या 7 शरीरांच्या पैकी किती शरीरावरती त्या वर्कआउट करतात हे आपण नक्की बघणार आहोत, पण ते पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही माझा जर का यूट्यूबला बघत असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का इंस्टाग्राम किंवा फेसबुकला बघत असाल तर माझा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि हे कधीही विसरू नका की कर्माला बेनू नसतो। आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। नमस्कार।